मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह चाळीसगाव रोड परिसरातून घेतले ताब्यात। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोबाईल चोरट्याला अटक केली आहे। या कारवाईत अंबिका नगर परिसरातील मोबाईल चोरी उघडकीस आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या मोबाईल चोरट्याला मुद्देमालासह अटक केली असून पुढील तपासात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड गजानन कॉलनी परिसरातून एका सराईत मोबाईल चोरट्याला चोरलेल्या 15 मोबाईलसह ताब्यात घेतले आहे। त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव कबीर युसुफ काझी असे सांगितले। या मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून लागलीच ताब्यात घेऊन अंबिका नगर चाळीसगाव रोड पोस्ट येथील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 12/2023 रोजी एक आपल्याकडे CR नंबर 64/6/24 हा एक मोबाईल थेफ्टचा गुन्हा आपल्याकडे रजिस्टर्ड होता। त्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली असता एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा आरोपी आहे। याला आपण अटक केली, त्याला ताब्यात घेतलं। त्याच्या हाऊस सर्चमध्ये आपल्याला किमान 15 चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत, ते सीज केलेले आहेत। आता हे जे 15 मोबाईल आहेत यांचा रेकॉर्ड फाइंडिंग चालू आहे की हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का, याच्याकडे कुठं मिसिंग अथवा इतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का, याच्याबद्दल आता माहिती घेणं चालू आहे। आणि अजून देखील मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतील, लिंक्स मिळाल्या। धन्यवाद।